गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, कालच्या लेक्चरला आपण रिॲक्शन्स विथ HI, मग कोल्ड HI, हॉट HI, सिमेट्रिकल असेल तर काय करायचं, अनसिमेट्रिकल असेल तर काय करायचं, हे पूर्ण डिटेलमध्ये शिकलोय. कालच्याच लेक्चरचा पुढला भाग सेकंड रिॲक्शन्स ड्यू टू बेन्झीन रिंग. रिॲक्शन्स ड्यू टू बेन्झीन रिंग. आणि कोणत्या रिॲक्शन्स बघायचे आपल्याला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघायचे. आणि आपण या चॅप्टरच्या शेवटच्या व्हिडिओला आहे तर आपण इथं इथर बघतोय. तर एक ॲरोमॅटिक इथर घेतो बघा मी. हा झाला ॲरोमॅटिक इथर. काय ॲरोमॅटिक इथर बघा, ही रिंग इथं OCH3 ROR आहे का? ROR ROR बघा इकडं ROR. आणि या इथरचं नाव काय? ॲनिसोल. या इथरचं नाव काय? ॲनिसोल. आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफाइल म्हणतो. तर आता बेन्झीन रिंगची खासियत काय आहे बघा. इथं ऑलरेडी OCH3 आहे, मग इथं आहे हायड्रोजन, इथं आहे हायड्रोजन, इथं आहे हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. टोटल 1 2 3 4 5 हायड्रोजन्स आहेत. मग इनकमिंग ग्रुप, कारण हायड्रोजन हा एक इलेक्ट्रोफाइल आहे, कारण हायड्रोजन असतो +1. समजा मी इथून एक हायड्रोजन काढला, तो हायड्रोजन असतो +1, त्याच्या जागेवर कोणतरी प्लस टाकायचा, कारण आपल्याला एक इलेक्ट्रोफाइल टाकायचं. इलेक्ट्रोफाइल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. आणि केमिस्ट्रीमध्ये ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो तो असतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतो. तर इथून H+ काढायचा, त्याच्या जागेवर आणखीन एक प्लस टाकायचा, त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. परत समजून घ्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एक पॉझिटिव्हच्या जागेवर दुसरा पॉझिटिव्ह टाकायचा, एक इलेक्ट्रॉन डेफिशियंटच्या जागेवर दुसरा इलेक्ट्रॉन डेफिशियंट टाकायचा. हायड्रोजन हा +1 आहे, तर त्या जागेनं हायड्रोजन काढायचं आणि त्याच जागेनं आणखीन एक +1 टाकून द्यायचा, त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. पण नेमकी ॲनिसोल या दोन्ही जर पोझिशन तुम्ही बघितल्या तर या दोन्ही पोझिशन ऑर्थो एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन पेअर आहे, आणि या दोन्ही पोझिशन काय? मेटाईल. मग रिॲक्शन नेमकं कुठं करायचं? ऑर्थोला करायचं, पेअराला करायची का मेटाला करायची? याच्यासाठी तुम्हाला रेझोनन्स माहित पाहिजे. आणि मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. त्या मी रेझोनन्सचं स्ट्रक्चर दाखवणारच आहे, त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगतो. ह्या रिंगवर कोणता ग्रुप आहे? OCH3. या रिंगवर कोणता ग्रुप आहे? OCH3. तर रिंगला कोण अटॅच आहे? पहिला ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनला पुढं कोण अटॅच आहे? कार्बन. मग मला सांगा, कार्बन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह? ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कारण तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनने 2 बॉन्ड फॉर्म केले तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहे. त्याला पुढं कोण अटॅच आहे? CH3. कार्बन काय ऑक्सिजन कोण इलेक्ट्रॉन घेणार नाही, कारण कार्बन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. मग हे इलेक्ट्रॉन जे ऑक्सिजनवर आहे तो कोणाला देणार? या रिंगला देणार. हे इलेक्ट्रॉन्स कोणाला देणार? तो रिंगला देणार. याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट, त्याला आपण +R इफेक्ट म्हणतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. जर असे ग्रुप असेल तर ते इलेक्ट्रॉन्स रिंगला देणार असतील तर ते असतात ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ते काय असतात? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे हे पण काय असणार आहे? OP डायरेक्टिंग. OP डायरेक्टिंग म्हणजे काय? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. आणि जे ग्रुप्स रिंगकडून इलेक्ट्रॉन घेणार ते असतात मेटा डायरेक्टिंग. जे ग्रुप्स रिंगकडून इलेक्ट्रॉन घेणार ते असतात मेटा डायरेक्टिंग. मग आता आपण प्रूव्ह करून दाखवू का हे कसं काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे? तर मी इथं त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढतो. बघा, आतापर्यंत तुम्हाला प्रत्येकाला रेझोनन्स स्ट्रक्चर्स 2च, एक ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आणि एक मेटा डायरेक्टिंग. फक्त वर काय होणार? ग्रुप चेंज होत जाणार. एकदा रेझोनन्स तुम्हाला व्यवस्थित समजलं तर रेझोनन्स मग तो आता इथं OCH3 असो किंवा त्या जागेवर फिनॉल चॅप्टरमध्ये OH असो, कोणतंही असो, रेझोनन्स सारखंच राहणार. बघा, आता मी इथं रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढतो. बघा,
OCH3, इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर. आताच आपण डिस्कस केलंय तर ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो कार्बन पेक्षा, म्हणजे कार्बन काय ऑक्सिजन कोण इलेक्ट्रॉन घेणार नाही, म्हणजे हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार, इथं जाणार, डबल बॉन्ड फॉर्म करणार. पण इथं हा कार्बन बघा हा कार्बन ऑलरेडी 4 बॉन्ड होते, 1 2 3 आणि हा 4 बॉन्ड. कार्बन 5वा बॉन्ड फॉर्म करेल का, नाही करणार. हे 2 इलेक्ट्रॉन इथं आले, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं जातील. रेझोनन्स इज शोन बाय डबल हेडेड एरो, असा एरो टाकायचा, डबल हेडेड एरो. रेझोनन्स आपण डबल हेडेड एरोने दाखवतो. दुसरं स्ट्रक्चर बघा, हे 2 इलेक्ट्रॉन इथं आले म्हणजे इथं कोणता चार्ज, निगेटिव्ह. हे बॉन्ड आय असेल, आता इथं डबल बॉन्ड आला, OCH3, एक लोन पेअर. पण ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन दिले म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. नीट लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनला 2 बॉन्ड असतील तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 3 बॉन्ड असतील तर पॉझिटिव्ह चार्ज. बघा 3 बॉन्ड आहे का, 1 2 आणि CH3 संग 1, म्हणजे कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. कारण ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिले म्हणजे त्याचं नुकसान झालंय, म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह. आता फक्त आपल्याला काय करायचं, डिलोकलायझेशन करायचं. डिलोकलायझेशन म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येणार, परत या कार्बनला प्रॉब्लेम होणार म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स इथे जाणार. कारण कार्बन 4 पेक्षा जास्त बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, तो 5th बॉन्ड फॉर्म होतो. तर पुढे रेझोनन्स, आता निगेटिव्ह इथं आला, OCH3 आणि इथं चार्ज पॉझिटिव्ह. हे 2 इलेक्ट्रॉन इथं जाणार, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. इथपर्यंत दिसतं का बघा, ओके दिसतंय. तर OCH3 पॉझिटिव्ह. आता शेवटची स्टेप बघा, हे 2 इलेक्ट्रॉन इथं जाणार, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. आणि मग मी शेवटचं स्ट्रक्चर खाली काढतो बघा, इथं OCH3, इथं बॉन्ड, इथं. आता मला सांगा, मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलं रेझोनन्स स्ट्रक्चर्स आपले करेक्ट आहे का नाही, कशावर ओळखायचं. फर्स्ट स्ट्रक्चर आणि लास्ट स्ट्रक्चरचे डबल बॉन्डची पोझिशन वेगळी पाहिजे. फर्स्ट स्ट्रक्चर आणि लास्ट स्ट्रक्चर डबल बॉन्डची पोझिशन काय पाहिजे, वेगळी पाहिजे. बघा फर्स्ट मध्ये डबल बॉन्ड इथं आहे, लास्ट मध्ये इथं पाहिजे आहे का बघा. फर्स्ट मध्ये डबल बॉन्ड इथं आहे, लास्ट मध्ये इथं पाहिजे. फर्स्ट मध्ये डबल बॉन्ड इथं आहे, लास्ट मध्ये इथं पाहिजे. बघा आता हे जे रेझोनन्स स्ट्रक्चर्स किती झाले, 1 2 3 4 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये निगेटिव्ह चार्ज कोणत्या पोझिशनला येतो आपण ते बघू. निगेटिव्ह चार्ज कुठं आला, ही पोझिशन कोणती झाली, ऑर्थो. ही पोझिशन कोणती झाली, पॅरा. ही पोझिशन कोणती झाली, ऑर्थो. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठं येतो, ऑर्थो आणि पॅराच पोझिशनला येतो. म्हणजे जर इलेक्ट्रोफाइल येणार असेल, इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि या रिंगला कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन जास्त आहे, निगेटिव्ह चार्ज आहे ना, म्हणजे कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन जास्त आहे, इलेक्ट्रॉन जास्त आहे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे ही ॲनिसोलच्या ज्या ज्या रिॲक्शन्स तुम्हाला विचारल्या जातील त्या तुम्ही कुठं करायच्या, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. चुकूनही रिॲक्शन मेटा पोझिशनला करायची नाही, कारण मेटा पोझिशनमध्ये निगेटिव्ह चार्ज येतच नाही, त्याच्याकडेच इलेक्ट्रॉन नाही तर तो दुसऱ्याला देईल का. परत नीट समजून घ्या, इलेक्ट्रोफाइल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. आपल्याला H+ काढायचं त्या जागेवर इलेक्ट्रोफाइल टाकायचं आहे. पण ज्या पोझिशनमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे, ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे त्याच पोझिशनमध्ये आपण इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट करणार ना. मग इलेक्ट्रोफाइल कुठं सबस्टिट्यूट करायचा, ऑर्थो आणि पॅराला. म्हणजे आपल्याला इथं 2-3 रिॲक्शन्स बघायचे आहे, पण रिॲक्शन सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला माहित पाहिजे का प्रोडक्ट काय होणार आहे, एक तर ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. सो लेट अस सी द रिॲक्शन. तर पहिली रिॲक्शन आपल्याला शिकायची हॅलोजिनेशन. बघा मी रफ करतो.
मग रिॲक्शन पुढे झाली पाहिजे. बघा आता पहिली रिॲक्शन आपल्याला शिकायची हॅलोजिनेशन रिॲक्शन. कशाची? ॲनिसोलची. तर बघा ॲनिसोल काय? याला म्हणायचं ॲनिसोल. आणि मला माहिती ही रिॲक्शन पुढे दाखवणारा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन असं म्हटलं मी. म्हणजे आपल्याला एक प्रोडक्ट दाखवावं लागणार ऑर्थोचा आणि एक प्रोडक्ट दाखवावं लागणार पॅराचा. नंतर आपल्याला त्याच्यात डिसाईड करायचं का कोणता मेजर आणि कोणता मायनर. तर बघा हॅलोजिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन. त्याच्यातलं मी ब्रोमिनेशन घेतो. बघा इथं Br2 म्हणजे हा असणार Br बॉन्ड Br. बरोबर. आता मला रिॲक्शन पुढे करायची ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. दोन्ही पैकी एक ऑर्थो दाखवला तरी चालेल, कारण प्रोडक्ट सेम येणार आहे. नाही तर काही जण म्हणणार हा ऑर्थो ना ऑर्थो. प्रोडक्ट तर एकच येणार ना. मग आपल्याला एक प्रोडक्ट ऑर्थोचा दाखवायचा आणि एक प्रोडक्ट पॅराचा दाखवायचा. एक प्रोडक्ट ऑर्थोचा दाखवायचा आणि एक प्रोडक्ट पॅराचा दाखवायचा. म्हणजे मी रिंग किती वेळा घेतो इथं? दोनदा. समजलं? एकाच रिॲक्शन मध्ये आपण दोन्ही प्रोडक्ट दाखवणार, एक ऑर्थोचा आणि एक पॅराचा. म्हणजे स्टार्टिंगची जी रिॲक्शन आहे, कारण बॅलन्स करणं महत्वाचं आहे ना. यावर्षी जी एक्झाम झाली होती त्याच्यात असंच क्वेश्चन विचारला होता. त्यावेळेस मुलांनी F2 लिहिलंच नाही आणि ही पूर्ण रिॲक्शन बरोबर असूनही त्यांना मार्क्स दिले नाही, कारण रिॲक्शन तर बॅलन्स पाहिजे. ओके. आता बघा इथून मी हायड्रोजन काढतो, H हा +1 असतो, तर त्या जागेवर +1च टाकावं लागणार. बरोबर. पण ब्रोमिन तर निगेटिव्ह असतो. दोन्ही Br काय असतात? निगेटिव्ह असतात. आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असतात? एक्झॅक्टली सेंटर मध्ये. कारण दोन्ही साईडला ब्रोमिन आहे म्हणून इलेक्ट्रॉन्स कुठे असतात? सेंटर मध्ये. मग अशा ठिकाणी बघा काय वापरत असतो आपण वापरत असतो FeBr3. आता हे FeBr3 काय? हे लिव्हिस ऍसिड आहे. लिव्हिस ऍसिडचं काय काम आहे? बघा हे पोलार आहे का? नाही, हे पोलार नाही आहे. पोल्स नाही ना, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल असे पोल्स नाही, कारण हॅलोजन्स आर क्वाईट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दोन्ही इकडं पण Br आहे, इकडं पण Br आहे. कोणीच इलेक्ट्रॉन ओढणार नाही. इलेक्ट्रॉन विल लाई इन द सेंटर. पण मी जर असं केलं Br बॉन्ड Br आणि इथं टाकलं मी FeBr3 काय असतं? लिव्हिस ऍसिड. आणि लिव्हिस ऍसिड्स काय असतात? हे काय असतं? लिव्हिस ऍसिड. आणि लिव्हिस ऍसिड काय असतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, त्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ते काय करणार? हा एक Br स्वतःकडे ओढणार. तो काय करणार? एक Br स्वतःकडे ओढणार. मग स्वतःकडे ओढल्यामुळं एक Br काय करणार? ते स्वतःकडे ओढणार. त्याच्यामुळं काय होणार? ओके. बघा हे Br2 हे नॉन पोलर आहे, पण आपल्याला ते पोलर करायचं, कारण आपला हायड्रोजन असतो +1. हायड्रोजन असतो +1, त्या जागेवर प्लसच टाकावं लागणार आपल्याला. मग हे FeBr3 काय करतं? स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार. का बरं स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार? कारण ते लिव्हिस ऍसिड आहे. लिव्हिस ऍसिड म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो एक Br स्वतःकडे ओढणार. मग हा Br काय करणार? त्या Br कडून इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणजे हा होणार पॉझिटिव्ह, हा होणार निगेटिव्ह. झाले का पोल्स तयार? झाले पोल्स तयार. बघा प्रत्येक रिएक्शन मध्ये आपण असं FeBr3, FeCl3 लिव्हिस ऍसिड घेत असतो, पण इथं लिव्हिस ऍसिड घ्यायची गरज नाहीये. आता क्वेश्चन येईल का गरज नाही? कारण हा OCH3 इतका चांगला डोनेटिंग ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज कुठे येणार? ऑर्थोला आणि पॅरा पोझिशनला. मग हे निगेटिव्ह काय करणार? आता इथं Br बॉन्ड Br आहे, इथं इलेक्ट्रॉन्स. हे निगेटिव्ह काय करणार? या दोन इलेक्ट्रॉन्सला पुढे ढकलणार, का रिपल होणार ना. बघा इथं आला निगेटिव्ह चार्ज आणि Br बॉन्ड Br, इथं दोन इलेक्ट्रॉन्स आहे. हे इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स काय होणार? रिपल होणार. रिपल होणार म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स पुढे जाणार या Br वर. म्हणजे हा Br काय होणार? पार्शियल निगेटिव्ह. हा Br काय?
पार्शियल पॉझिटिव्ह. असा क्वेश्चन येऊ शकतो का प्रत्येक रिएक्शन मध्ये आपण FeBr3 वापरतो पण ॲनिसोलच्या केसमध्ये का वापरत नाही, तर तुम्ही लिहायचं ॲनिसोल ऍक्टिव्हेट्स द बेन्झीन रिंग. ॲनिसोल ऍक्टिव्हेट्स बेन्झीन रिंग. त्याच्यामुळे इथं आपल्याला FeBr3 ची सुद्धा गरज नाही. फक्त आपण एक सॉल्व्हंट घेणार आहे दॅट इज ऍसिटिक ऍसिड. इथं सॉल्व्हंट वापरणार आहे आपण ऍसिटिक ऍसिड. आता बघा हा H आणि एक Br बाहेर जाईल आणि एक Br इथं येईल. पण आपल्या असे Br2 किती पाहिजे, कारण एक ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशनला एक H जाणार Br संग. HBr बाहेर गेला, एक Br इथं. मग इथं पण तेच करावं लागणार आहे. म्हणजे हा Br2 किती वेळा लागणार आपल्याला 2 टाइम्स. म्हणजे प्रोडक्ट काय भेटणार बघा आपल्याला, OCH3 एक प्रोडक्ट हा भेटणार ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. याचं नाव काय, ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल किंवा 2 ब्रोमो ॲनिसोल. 2 ब्रोमो ज्यावेळेस नंबरिंग असते त्यावेळेस ते IUPAC नेम असतं आणि ऑर्थो पॅरा असं नेम असतं, ते कॉमन नेम असतं. म्हणजे वरती काय झालं CN कॉमन नेम आणि हे काय झालं IUPAC नेम प्लस एक प्रोडक्ट काय असणार पॅरा ब्रोमो ॲनिसोल. पॅरा ब्रोमो ॲनिसोल. आणि किती वेळेस HBr बाहेर जाणार, इथून एक HBr इथून एक HBr म्हणजे प्लस 2 टाइम्स HBr. समजलं. आता आपल्याला डिसाइड करायचं आहे का याच्यातलं मेजर प्रोडक्ट कोणता आणि याच्यातलं मायनर प्रोडक्ट कोणतं. तर बघा OCH3 आणि Br इथं जे ग्रुप्स खूप जवळ आहे बघा. जवळ ग्रुप असल्यामुळे त्याचं स्टेरिक हिंड्रन्स होईल. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे क्राउडिंग. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय, क्राउडिंग. आणि क्राउडिंग जिथं असतं तिथं अनस्टेबल प्रोडक्ट असतं. म्हणजे हे प्रोडक्ट होणार आहे मायनर. आणि हे ग्रुप्स एकामेकापासून खूप लांब आहे बघा. पॅराचे ग्रुप्स एकामेका खूप लांब आहे म्हणून ते होणार मायनर. समजलं. तर ही होती फर्स्ट रिएक्शन दॅट इज हॅलोजिनेशन रिएक्शन. समजले हॅलोजिनेशन. बघा कुठली रिएक्शन आहे, फिडेल-क्राफ्ट्स रिएक्शन. बघा फिडेल-क्राफ्ट्स रिएक्शन याच्या पूर्वी पण आपण बघितलंय. म्हणजे ह्या रिएक्शन्स खूप चॅप्टर्स मध्ये कॉमन आहे म्हणून आपण एकदम क्लिअरली फिडेल-क्राफ्ट रिएक्शन समजून घेतलं पाहिजे. फिडेल-क्राफ्ट्स रिएक्शन 2 टाइपचे असतात, फिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन, फिडेल-क्राफ्ट असायलेशन. तर दोन्ही रिएक्शन मी इथं व्यवस्थित समजून सांगतो बघा. तर ही जी रिएक्शन आहे खूप साऱ्या चॅप्टर्स मध्ये परत रिपीट होणार आहे म्हणून इथं नीट लक्ष द्यायचं, एकदा कन्सेप्ट समजून घ्यायचं. ओके. फिडेल-क्राफ्ट एक असतं अल्कायलेशन आणि दुसरं असतं असायलेशन. अल्कायलेशन मध्ये आपण एक अल्किल हॅलाइड यूज करतो. म्हणजे अल्किल हॅलाइड म्हणजे RX. आणि असायलेशन मध्ये असाइल ग्रुप काय असतो RC डबल बॉन्ड OX. म्हणजे मध्ये C डबल बॉन्ड आला म्हणजे आपण त्याला CO पण लिहू शकतो. कार्बोनिल ग्रुप ज्याला आपण म्हणतो तो आला तर आपण त्याला असायलेशन म्हणतो. मग हे दोन्ही एक जरी समजलं तरी दुसरं समजणं खूप सोपं आहे बघा. तर आता आपण फिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन स्टार्ट करू. फर्स्ट इज अल्कायलेशन. अल्कायलेशन कशात करायचं आपल्याला, ॲनिसोल OCH3 मला काय म्हणायचं आपण ॲनिसोल. रिएक्शन पुढे होणार ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. बरोबर. रिएक्शन पुढे होणार ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे किती वेळा घ्यायचं आपण 2 टाइम्स. दिसतंय 2 टाइम्स घ्यायचं. तर अल्कायलेशन साठी आपण RX म्हणजे अल्किल हॅलाइड यूज करतो. तर मी इथं यूज करतो CH3Cl आणि ॲरोवर अनहायड्रस AlCl3.
लिव्हिस ऍसिड पोलॅरिटी जनरेट करण्यासाठी अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस म्हणजे विदाउट वॉटर मॉलिक्यूल. अनहायड्रस मीन्स विदाउट वॉटर मॉलिक्यूल. मी तर 2 टाइम्स का घेतलं, कारण मला एक रिॲक्शन दाखवायची ऑर्थोला आणि एक रिॲक्शन दाखवायची पॅराला. तर बघा इथं हा हायड्रोजन आहे. हायड्रोजन काय आहे +1, CH3 पण काय आहे +1. मग सोपं हायड्रोजन काढा त्या जागेवर CH3 टाका, म्हणजे CH3 कोणासंग जाईल Cl. समजा CH3 का H कोणासंग जाईल Cl संग. हा H जाईल Cl संग आणि CH3 इथं येईल. मग झालं की नाही इलेक्ट्रोफिजिक्स सबस्टिट्यूशन. असा क्वेश्चन विचारला असायलेशन मध्ये किंवा अल्कायलेशन मध्ये इलेक्ट्रोफाइल कोणता आहे, तो R ग्रुप हा इलेक्ट्रोफाइल आहे. CH3Cl हा +1 हा +1, मग दोघांना एक्सचेंज करा. हा H जाईल या Cl संग. मग हे तर पॅरा पोझिशनला पण झालं पाहिजे. पण हा CH3Cl आपल्याला किती वेळेस घ्यायचा आहे 2 टाइम्स. म्हणजे एक प्रोडक्ट काय असणार बघा, OCH3 आणि इथं CH3 प्लस रिंग OCH3 इथं पण CH3 प्लस H जाईल Cl सगळं, H जाईल Cl सगळं प्लस 2 टाइम्स HCl. का 2 टाइम्स, कारण आपण 2 रिंग घेतला. एक प्रोडक्ट आपण दाखवला ऑर्थोचा आणि एक प्रोडक्ट दाखवला आपण पॅरा पोझिशनचा. मग याचं नाव काय म्हणायचं बघा, OCH3 रिंगला अटॅच असेल तर आपण त्याला ॲनिसोल म्हणतो. पण फक्त जर CH3 अटॅच असेल तर आपण टोलिन म्हणतो. आठवतं, रिंगला जर फक्त CH3 अटॅच असेल तर आपण त्याला टोलिन म्हणतो. मग याचं नाव जर मी टोलिन म्हटलं म्हणजे CH3 रिंगला अटॅच त्याला आपण टोलिन म्हणतो. मग OCH3 त्याच्या कोणत्या पोझिशनला आहे, त्याच्या ऑर्थो पोझिशनला आहे. मग मी असं म्हणू का ऑर्थो मिथॉक्सीटोलिन, ऑर्थोमिथॉक्सीटोलिन. कारण OCH3 आपण आता फंक्शनल ग्रुप राहिला नाही, तर CH3 एक स्पेशल नाव आहे टोलिन, त्याचं नाव घेतलं आपण. मग CH3O मिथॉक्सी, याला काय म्हणू शकतो आपण पॅरा मिथॉक्सीटोलिन. आता परत तोच क्वेश्चन, याच्यात मेजर कोण आणि मायनर कोण बघा. स्टेरिक हिंड्रन्स मुळे हे जवळ आहे, हा मायनर होणार, हा झाला मायनर आणि हा झाला मेजर. समजलं. आता याच्यातच जरासं चेंज करून आपण फिडल ग्राफ असायलेशन स्टडी करू शकतो बघा. सेकंड वन बघा, असायलेशन मध्ये थोडा फरक काय आहे. असायलेशन मध्ये आपल्याला मध्ये C डबल बॉन्ड O पाहिजे. मग मी इथं बघा काय चेंज करतो, CH3 C डबल बॉन्ड OCl, H जाईल Cl संग, परत तसंच H जाईल Cl संग आणि याचं 2 टाइम्स बघा. H गेला Cl संग, म्हणजे आपण इथून जॉईन करायचं आपल्याला. म्हणजे इथं काय जॉईन होणार C डबल बॉन्ड O CH3 आणि इथं पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड O CH3. रिंगला जर C डबल बॉन्ड O CH3 अटॅच असेल तर त्याला आपण ऍसिडोफिनोन म्हणतो. त्याला आपण काय म्हणत असतो ऍसिडोफिनोन. रिंगला जर C डबल बॉन्ड O CH3 अटॅच असेल त्याला स्पेशल नाव आहे ऍसिडोफिनोन. मी याला असं म्हणू शकतो का ऑर्थो मिथॉक्सी ऍसिडोफिनोन आणि याला काय म्हणू शकतो आपण पॅरा मिथॉक्सी ऍसिडोफिनोन. परत हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. समजली दुसरी रिएक्शन बघा, दिसतंय. ओके, पुढली रिएक्शन बघा, थर्ड रिएक्शन दॅट इज नायट्रेशन. थर्ड रिएक्शन आपल्याला बघायचं नायट्रेशन. नायट्रेशन साठी आपण काय वापरतो, नायट्रिक ऍसिड वापरतो HNO3.
बरोबर. तर बघा मी इथं घेतला आयनिसोल, ही रिॲक्शन पुढे दाखवा. अर्थॉन पॅरा पोझिशन दोन्ही पोझिशनला रिॲक्शन दाखवणं म्हणून 2 टाइम्स लिहिलंय. आपल्याला इथं काय काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. बघा आपल्याला इथं इलेक्ट्रोफाईल कोण तयार होतं माहिती का? इलेक्ट्रोफाईल तयार होतो NO2+. जो आपण H+ काढणार आहे त्या जागेवर आपण NO2+ टाकायचं आहे. जो H+ काढणार आहे त्या जागेवर NO2+ टाकायचं आहे. म्हणजे जर क्वेश्चन आला नायट्रेशन मध्ये इलेक्ट्रोफाईल कोण आहे तर NO2+, नायट्रोनियम आयन म्हणतो आपण त्याला, नायट्रोनियम आयन. तर इथं तर आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घ्यायचंय HNO3 कॉन्सन्ट्रेटेड. पण आपल्याला कंपल्सरी एरोवर लिहायचंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे काय? बघा हीट करायची गरज नाही कारण दोन्ही कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं काम काय आहे? जोपर्यंत आपण हे दोन ऍसिड मिक्स करत नाही, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड, याला काय म्हणतो आपण? नायट्रिक ऍसिड. आणि H2SO4 ला काय म्हणतो आपण? सल्फ्युरिक ऍसिड. जोपर्यंत हे दोन ऍसिड मिक्स होत नाही तोपर्यंत NO2 तयारच होणार नाही. म्हणजे कंपल्सरी एरोवर H2SO4 लिहायचंच आहे सगळ्यांनी. आता नायट्रिक ऍसिड, मी आता ही रिॲक्शन कशी आपल्याला ध्यानात राहील बघा. नायट्रिक ऍसिड काय HNO3, तर ते कसं लिहायचं बघा, OHNO2 असं लिहायचं, OHNO2. मग बरं HNO3 से फक्त OHNO2 का लिहिलं मी? तर तिथून आपण हा हायड्रोजन काढणार आहे, तो आहे OH संग जाईल, काय तयार आहे? वॉटर. आणि आला का नाही NO2 इथं, मग हेच पुढं पण होईल, पॅरा पोझिशनला पण होईल. म्हणजे इथं H, इथं OH NO2, म्हणजे नायट्रिक ऍसिड हा एकदा हा एकदा म्हणजे दोनदा लागणार, म्हणून इथं घेतो 2 टाइम्स. समजलं का? 2 टाइम्स. तर काय प्रोडक्ट होईल बघा, प्रोडक्ट तयार होईल ऑर्थो पोझिशनला आणि प्रोडक्ट तयार होईल पॅरा पोझिशन. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे ऑर्थो नायट्रो एनिसोल. आणि याचं नाव काय? पॅरा नायट्रो एनिसोल. हा झाला मेजर प्रोडक्ट आणि हा झाला मायनर प्रोडक्ट. समजलं? ऑर्थो नायट्रो एनिसोल हा झाला मायनर प्रोडक्ट आणि हे लांब असल्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स नाहीये म्हणून हा कोणता प्रोडक्ट झाला? मेजर प्रोडक्ट. दिसतंय आता? ओके. बघा आपण 3 रिॲक्शन्स बघितल्या. आता या चॅप्टरचे काही ऍडिशनल रिॲक्शन्स आहेत ते आता आपण बघू. म्हणजे हा चॅप्टर आपला कंप्लीट होत जाईल. सम ऍडिशनल रिॲक्शन्स. सम ऍडिशनल रिॲक्शन. त्याच्यातील पहिली रिॲक्शन आपल्याला बघायची विथ सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय? H2SO4. बघा आपण सल्फ्युरिक ऍसिडचे कोणकोणते रिॲक्शन्स बघणार आहोत. तर आपण एक्झाम्पल साठी घेऊ CH3 CH2O CH2 CH3. या हा कोणता इथर आहे? हा डायइथाइल इथर. डायइथाइल इथर. इथाइल इथर हे याचं कॉमन नेम आहे. याचा IUPAC नेम काय होणार? इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन. तर आपण कोणकोणते रिॲक्शन बघणार आहोत? तर आपण 4 रिॲक्शन बघणार. फर्स्ट रिॲक्शन
विथ कोल्ड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आपण रिएक्शन कशा संग बघणार? सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. पण आता कंडिशन समजून घ्या. पहिलं कोल्ड डायल्यूट, दुसरं कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड. डायल्यूट म्हणजे त्या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय पाणी आहे आणि कोल्ड कंडिशन मध्ये, आणि दुसरं काय कोल्ड बट कॉन्सन्ट्रेटेड, दुसरं हॉट डायल्यूट आणि लास्ट हॉट कॉन्सन्ट्रेटेड. या 4 रिएक्शन आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडच्या बघायचे आहे ज्या इतर संग रिॲक्ट होतात. तर इथं मी एक्झाम्पल कोणतं घेतलं? डायथाइल इथर. तर कोल्ड डायल्यूट मध्ये तो रिएक्शन दाखवत नाही म्हणून आपण इथं लिहू नो रिएक्शन. इट डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड डायल्यूट. कोल्ड डायल्यूट मध्ये रिएक्शन दाखवत नाही. पण कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड मध्ये तो रिएक्शन दाखवतो. कशी रिएक्शन दाखवतो बघा. मी इथं रिएक्शन लिहून दाखवतो तुम्हाला. CH3O, आपण डायथाइल इथं लिहू म्हणजे C2H5, C2H5O, C2H5. बरोबर आहे. याच्यात रिएक्शन बघतो. CH2 CH3 ऐवजी मी काय लिहिलं? C2H5. तर रिएक्शन विथ H2SO4. नाही तर काय कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड. कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड. तर काय होणार? याच्यावरचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे तो इथून एक हायड्रोजन घेणार. हायड्रोजन घेतल्यानंतर काय तयार होणार? C2H5O, C2H5. या ऑक्सिजनने काय केलं? एक हायड्रोजन घेतला. ऑक्सिजनने एक हायड्रोजन घेतला म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह काय असणार? HSO4 मायनस. निगेटिव्ह काय असणार? HSO4 मायनस. तर याला आपण काय म्हणायचं? डायइथाइल. इथाइल किती वेळेस आहे? 2 वेळेस. डायइथाइल ऑक्सोनियम. ऑक्सिजनवर हायड्रोजन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून त्याला आपण ऑक्सिनियम. आणि याला काय म्हणायचं? हायड्रोजन सल्फेट. हायड्रोजन सल्फेट. डायइथाइल ऑक्सिनियम हायड्रोजन सल्फेट. डायइथाइल ऑक्सिनियम हायड्रोजन सल्फेट. म्हणजे मी इथं असं लिहू का? काय तयार होतं? ऑक्सोनियम सॉल्ट तयार होतो. काय तयार होतं? ऑक्सोनियम सॉल्ट तयार होतं. समजलं? आता पुढली रिएक्शन बघा. विथ हॉट डायल्यूट. आणि ही रिएक्शन तुम्हाला बोर्डला पण आहे. विथ हॉट डायल्यूट. मग ती रिएक्शन कशी लिहायची बघा. C2H5O, C2H5. आणि काय करू वापरला आपण? H2SO4. आणि कसं येते? हॉट डायल्यूट आहे. हॉट डायल्यूट. डायल्यूट म्हणजे त्याच्यात पाणी पण असणार म्हणून मी लिहितो मी H2O. बरोबर. H2O. आता बघा काय करायचं? H2O मी असले HOH. जर मी इथून असं ब्रेक केला तर C2H5OH, C2H5OH. H2 असं का लिहिला? कारण इथं O आहे त्याला मी H देणार. वॉटर कसं ब्रेक होणार? H आणि OH. ज्याच्याकडे ऑक्सिजन आहे त्याला हायड्रोजन देणार म्हणजे हा पण OH तयार होणार आणि हा पण C2H5OH. म्हणजे काय तयार होणार? 2 टाइम्स C2H5OH. काय तयार होणार? 2 टाइम्स C2H5OH. समजलं? म्हणजे मी इथं फिल करतो बघा काय तयार होईल. इथाइल अल्कोहोल तयार होईल 2 टाइम्स C2H5OH. 2 टाइम्स C2H5OH. बट इन हॉट कॉन्सन्ट्रेटेड. आता शेवटचं राहिलं हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे त्याच्यात पाणी नसणार आणि कॉन्सन्ट्रेटेड पण आहे. मग काय करायचं इथं? C2H5O,
C2H5 H2SO4 आहे आणि कसा येतो हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड. मग H2SO4 मी असं लिहू शकतो का HSO4 H आणि HSO4 बघा इथून H आणि इथून O, पण आपल्याला H2O पाहिजे, HO नको, H2O पाणी बाहेर पडलं पाहिजे. पण H2SO4 किती वेळा घ्यायचं, दोनदा. बघा हा जो H2SO4 आहे हा किती वेळेस घ्यायचा, दोनदा, कारण इथून H2 आणि इथून O. बघा प्रोडक्ट सगळे वेगवेगळे, जसं कंडिशन चेंज होईल त्याचं प्रोडक्ट चेंज होतो. H2O मग काय राहिलं बघा C2H5 किती वेळा आहे, दोनदा, 2 टाइम्स C2H5 आणि HSO4 पण किती टाइम्स आहे, 2 टाइम्स. म्हणजे मी इथे लिहितो HSO4 2 कॉमन मध्ये लिहिलाय पुढं, कारण C2H5 पण दोनदा आहे, 1 आणि 2 आणि HSO4 पण दोनदा आहे. त्याला काय म्हणते, इथाइल हायड्रोजन सल्फेट, इथाइल हायड्रोजन सल्फेट. तर काय तयार होतं, इथाइल हायड्रोजन सल्फेट. दिसत नसेल तर मी इथं वरती लिहितो बघा, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. याचं नाव काय, इथाइल हायड्रोजन सल्फेट, इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. समजलं. तर पुढली रिएक्शन बघा सगळ्यांनी, रिएक्शन विथ PCl5. ऍडिशनल रिएक्शन से कधी कधी येऊ शकतात. रिएक्शन विथ PCl5 C2H5O C2H5 PCl5. इथून C2H5 इथून HCl, इथून C2H5 इथून HCl. तर 2 टाइम्स काय तयार होईल, C2H5Cl. मग किती बरं Cl उरले, 3, आणि इथं ऑक्सिजन उरलं. तुम्हाला एक कंपाऊंड माहिती आहे, फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड POCl3. हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बघितलं होता कंपाऊंड POCl3, फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. स्ट्रक्चर असं असतं, P डबल बॉन्ड O Cl Cl Cl, फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. तर ही झाली रिएक्शन विथ PCl3. पुढली रिएक्शन आपल्याला बघायची, रिएक्शन विथ BCl3, बोरॉन ट्रायक्लोराइड. रिएक्शन विथ ही झाली PCl5. रिएक्शन विथ आता BCl3. तर बघा C2H5O C2H5. आता इथं काय करायचं, PCl5 आणि दोन्हीकडून पण C2H5 काढायचा नाही, फक्त इकडून एकातूनच C2H5 काढायचं. C2H5Cl C2H5Cl C2H5Cl. पण Cl किती वेळा आहे, एकाच साइडने C2H5 काढायचं आहे. या केस मध्ये एकाच साइडने C2H5 काढायचं. मग C2H5Cl, पण Cl किती वेळेस आहे, 3 वेळेस. म्हणजे हा C2H5 पण किती वेळेस पाहिजे, 3 वेळेस. तर काही जण म्हणणार इकडं पण C2H5 आहे, तो काढायचा नाही आपल्याला. मग हा C2H5 किती वेळ झाला, 3 टाइम्स. मग प्रोडक्ट काय होणार बघा, 3 टाइम्स C2H5Cl. तर इथं B राहिला फक्त, आणि इथं हा फ्रॅगमेंट O C2H5 3 वेळेस राहिलं. मग मी असं लिहू का बघा, C2H5O 3 टाइम्स B, C2H5O 3 टाइम्स B. समजलं. चला पुढली रिएक्शन बघा, रिएक्शन विथ
असाइल ग्रुप सांग आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, याला आपण असाइल क्लोराइड म्हणतो. बघा रिएक्शन कशी होईल, C2H5O C2H5 Cl C डबल बॉन्ड O R, फक्त उलट लिहिलं R C डबल बॉन्ड O Cl, कारण मला असं C2H5 Cl काढणं सोपं जाईल. तर काय तयार होतं बघा, C2H5O C डबल बॉन्ड O R प्लस C2H5Cl. कोण सांगू शकता हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? आर सी डबल बॉन्ड ओ आर इस्टर, हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? इस्टर फॉर्म होतं. कारण इथं Cl हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, आपल्याला लगेच समजलं पाहिजे काय बाहेर जाईल, C2H5Cl इथाइल क्लोराइड बाहेर जाईल. ओके, कुठली रिएक्शन बघा, रिएक्शन विथ CO कार्बन मोनॉक्साइड. रिएक्शन विथ CO काय तयार होईल बघा, C2H5O C2H5 प्लस CO in BF3. कशात? BF3 मध्ये. ओके, बघा ही रिएक्शन C2H5O C2H5 आणि CO. हा काय करायचा, CO इथं टाकायचा, तर काय तयार होईल, C2H5 COO C2H5 CO आणि हा O C2H5. याचं स्ट्रक्चर बघितलं, C2H5 C डबल बॉन्ड O C2H5, म्हणजे हा पण काय तयार झाला, हा पण एक इस्टर तयार झाला. हा पण काय तयार झालं, एक इस्टर तयार झाला. समजलं? चला पुढले 2-3 रिएक्शन्स बघायचे फक्त आपल्याला. पुढली रिएक्शन आहे डिहायड्रेशन. नेक्स्ट रिएक्शन इज dehydration. Dehydration is what? Remove water. तर CH3 CH2O CH2 CH3. इथं डिहायड्रेटिंग एजंट आपण टाकू Al2O3 Al2O3 आणि हीट. Al2O3 काय असतं, एक डिहायड्रेटिंग एजंट असतो. तर काय करायचं बघा, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. तर इथं काय राहील, CH3 CH2 आणि इकडं पण काय राहील, CH2 CH3. बरोबर. बघा CH2 इथं 2 हायड्रोजन आणि 1 बॉन्ड, म्हणजे टोटल फक्त 3च बॉन्ड आहे. आपल्याला बॉन्ड किती पाहिजे, 4. मी जर डबल बॉन्ड टाकायला गेलो तर इथं 5 बॉन्ड होतील. मग काय करू आपण, इथून एक हायड्रोजन काढू. इथून एक हायड्रोजन काढल्यानंतर हा होईल CH2 आणि इथं तयार होईल डबल बॉन्ड. इथून एक हायड्रोजन काढला म्हणजे इथं पण डबल बॉन्ड. किती हायड्रोजन्स काढले आपण, 2 हायड्रोजन्स काढले, H2 आणि हा O H2. समजलं? म्हणजे इथून एक हायड्रोजन काढायचा आणि इथून एक हायड्रोजन काढायचा आणि इथं डबल बॉन्ड आणि इथं डबल बॉन्ड. म्हणजे काय प्रोडक्ट्स होतील, बघा प्रोडक्ट्स खाली लिहितो मी इथं. 2 टाइम्स CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2, म्हणजे तयार काय होईल, तयार होईल एक इथीन. तयार काय होईल, एक इथीन. ओके, पुढली रिएक्शन आपण बघणार आहोत. जर या इस्टरचं जर रिडक्शन केलं तर काय होईल, सॉरी इथर, इस्टर नाही इथर, आणि आपण अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर बघतो. तर इथरचं जर रिडक्शन केलं तर काय होईल, C2H5O
C2H5 आणि याचं रिडक्शन मी जर रेड फॉस्फरस प्लस HI, रेड फॉस्फरस प्लस HI हा खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, खूपच स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. बऱ्याचशा कंपाऊंड्सला काय करतो, रिड्यूस करतो. मग रिड्यूस करताना काय करायचं, हा बॉन्ड तोडला आपण, या बॉन्ड तोडायला एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं. रेड फॉस्फरस प्लस HI लक्षात ठेवायचं, बॉन्ड तोडताना एक हायड्रोजन या साईडला आणि एक हायड्रोजन या साईडला, परत हा बॉन्ड तोडायचा, एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं. तर काय तयार होईल बघा, C2H5 हा हायड्रोजन C2H6 म्हणजे इथे, इथं पण C2H6 इथे, म्हणजे 2 टाइम्स C2H6 HHO म्हणजे H2O. तर काय तयार होतं इथं, एक इथेन तयार होतं. पुढली रिएक्शन आपल्याला बघायची ऑक्सिडेशन रिएक्शन. पुढली रिएक्शन बघायची आपल्याला ऑक्सिडेशन रिएक्शन. C2H5O C2H5 याचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं K2Cr2O7 in H2SO4, K2Cr2O7 in H2SO4, तर तुम्ही काय करायचं बघा, इथं H आणि इथं OH, पहिलं C2H5OH C2H5OH 2 टाइम्स काय तयार होईल, अल्कोहोल. आणि याच्या पुढलं ऑक्सिडेशन तुम्ही मला लिहून पाठवायचं, कारण K2Cr2O7 अल्कोहोल पर्यंत नेऊन सोडलंय मी. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड तयार होतं, आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. म्हणजे ही रिएक्शन तुम्ही मला कंप्लीट करून दाखवायची. मागच्या हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह असू द्या, या चॅप्टरमध्ये असतं अल्कोहोल फिनॉल इथर. आपण हे रिएक्शन खूप वेळा बघितलेले आहे, ऑक्सिडेशन युजिंग K2Cr2O7. तर हे तुम्ही मला कंप्लीट करून दाखवायचं. आणि शेवटची रिएक्शन पण तुम्ही मला कंप्लीट करून दाखवायची, दॅट इज कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन मीन्स व्हॉट, बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ एअर टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. फक्त तुम्हाला बॅलन्स करून दाखवायची. बघा कंबशन रिएक्शन म्हणजे काय. कंबशन म्हणजे काय, कोणताही कार्बन कंपाऊंड आपण जर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये बर्न केला, कोणताही कार्बन कंपाऊंड जर आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये बर्न केला तर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे प्रोडक्ट्स भेटतात. म्हणजे काय, समजा हा C2H5O C2H5 आहे का कार्बन कंपाऊंड, नक्कीच कार्बन याच्यात. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर बर्न केला आपण त्याला तर काय तयार होईल, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. बघा आपल्याला फक्त बॅलन्स करायचं. ओके चला मी ही रिएक्शन कंप्लीट करतो. बॅलन्स कशी करायची बघा, इथं किती कार्बन असेल, पहिले आपण कार्बन बॅलन्स करू. इथं 2 कार्बन, इथं 2 कार्बन, टोटल कार्बन किती झाले 4, मग इथं 4. आता आपण हायड्रोजन बॅलन्स करू. इथं 5 हायड्रोजन, इथं 5 हायड्रोजन, 10 हायड्रोजन, इथं 2च हायड्रोजन, म्हणून बॅलन्स करण्यासाठी 5 ने इथं पुढे लिहितो. आता आपण ऑक्सिजन बॅलन्स करू. आधी या साईडला ऑक्सिजन किती इथे बघू. बघा 4 2 जा 8, 8 प्लस दिस 5, 13 ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहे 13. इथं 1 ऑक्सिजन आहे म्हणजे किती राहिले 12. इथं 2 आहे म्हणजे कोणता नंबर लिहिला पाहिजे मी इथं 6, 6 2 जा 12 झाली. बघा बॅलन्स रिएक्शन. बघा कोणताही कार्बन कंपाऊंड जर बंद केला तर ध्यानात ठेवायचं प्रोडक्ट इज CO2 प्लस H2O, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. तर इथं आपला हा चॅप्टर कंप्लीट झालाय, दॅट इज अल्कोहोल फिनॉल इथर. पण एक रिएक्शन आहे ती वारंवार एक्झामला विचारली जाते आणि नीट एक्झाम असू द्या, जे एक्झाम असू द्या, खूप वेळा विचारली जाते, म्हणून नीट लक्ष द्यायचे. या रिएक्शन ऑलरेडी आपली झालेली आहे पण तरी एक रिव्हिजन म्हणून, कारण ती वारंवार विचारली जाते म्हणून आपण त्याला रिवाइज करू. दॅट इज रिएक्शन विथ सिल्वर ऑक्साइड. रिएक्शन विथ सिल्वर ऑक्साइड. बघा सिल्वर ऑक्साइड Ag हा +1 असतो, O हा -2 असतो.
Ag हा +1 असतो, O काय असतो -2. तर फॉर्म्युला तयार करताना आपण काय करतो, फक्त नंबर एक्सचेंज करतो. म्हणजे सिल्वर ऑक्साईडचा फॉर्म्युला काय होणार, Ag2 इथे येणार आणि 1 इथं. फॉर्म्युला काय, Ag2O, याला आपण काय म्हणतो, सिल्वर ऑक्साईड. हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितलंय. तर माझं सांगण्याचा उद्देश काय आहे बघा, मी जर इथं आता नीट लक्ष द्या, मी जर इथं अल्कलाईन घेतला C2H5Cl आणि एरोवर जर लिहिलं मी मॉइस्ट म्हणजे पाणी, सिल्वर ऑक्साइड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड, ध्यानात ठेवा, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड बिहेव्स एज सिल्वर हायड्रॉक्साइड. आठवला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड बिहेव्स एज सिल्वर हायड्रॉक्साइड. म्हणजे मी इथं काय टाकणार, इट बिहेव्स एज सिल्वर हायड्रॉक्साइड म्हणजे AgOH स्वतःहून एक्झिस्ट होत नाही, पण मॉइस्ट Ag2O बिहेव्स एज AgOH. मग इथं न्यूक्लियोफाइल कोण, OH, इथं न्यूक्लियोफाइल कोण, Cl. फक्त एक्सचेंज करा. आठवतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर काय तयार होईल, C2H5OH प्लस AgCl. मग इथं तर काय तयार झालं, अल्कोहोल. मग या चॅप्टर मध्ये का बरं दिलंय, कारण अल्कोहोल, ओके, अल्कोहोल मध्ये तर होऊ शकतं, पण इतरचं काय संबंध. पण जर मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ऐवजी जर तुम्हाला दिलं ड्राय सिल्वर ऑक्साइड, नीट लक्षात द्या बरं का मी काय म्हणतो, ड्राय सिल्वर ऑक्साइड म्हणजे त्याच्यात पाणी नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, हीच रिएक्शन C2H5Cl आणि तुम्हाला दिलं Ag2O बट ड्राय. काय दिलं इथं, ड्राय Ag2O म्हणजे पाणी तर बिलकुल नाही, म्हणजे AgOH तर तयार होणार नाही. मग काय तयार होईल, हा Ag जाईल Cl संग, कारण Ag+1 आणि Cl-1 काय तयार होईल, मग एक प्रोडक्ट AgCl. पण Ag किती वेळा आहे, 2दा, म्हणजे Cl पण किती वेळा पाहिजे आपल्याकडे, 2दा. म्हणजे इथं 2 टाइम्स C2H5Cl, मग AgCl. मग काय राहिलं, इथं ऑक्सिजन आणि इथं C2H5 2 टाइम्स, म्हणजे काय तयार होईल बघा, C2H5O. ओके, इथं तयार झालं C2H5O इथं तयार झालं. म्हणजे कन्फ्युज करू शकतो,